अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतील काही आमदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याचीही कुजबूज आता कुठेतरी पक्षात सुरू झाली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडून सगळ्यात मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे। एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। होय, आणि याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, विमान अपघातात अजितदादा गेले, पण त्यांनी मागे सोडली ती एक अपूर्ण गोष्ट, ती म्हणजे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची। असं म्हटलं जात आहे की अजित पवार यांच्या मृत्यूपूर्वी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा खूपच पुढे गेल्या होत्या। दोन्ही गट मिळून स्थानिक निवडणुका लढवत होते आणि फेब्रुवारी 2026 मध्ये ते औपचारिक विलिनीकरणाची घोषणा करणार होते। मात्र अजितदादांच्या अकाली जाण्याने आता पक्षाची धुरा कोणाच्या हाती द्यायची हा प्रश्न पडला। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शपथेसोबतच त्यांनी पक्षाची धुराई आपल्या हाती घेतली। दरम्यान पक्षात सर्व आलबेल आहे असं वाटत असताना पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आणि त्यावरून सुरू झालेल्या नाराजी नाट्यावरून गोष्टी अधिकच गंभीर होत गेल्या। इतक्या की थेट तटकरे पटेल यांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे। आता हा वाद म्हणजे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावच नव्हती हे उघड झालं आणि पक्षातील दरी समोर आली। हे पार्थ पवार आणि पटेल तटकरे यांच्यातील शीतयुद्धाचं लक्षण मानलं जात आहे। पार्थ पवार सर्व निर्णय स्वतःच्या आणि जवळच्या वर्तुळापुरतच ठेवू पाहतायत असं सांगण्यात येत आहे। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि त्याच वेळी शरद पवार गटाच्या नेत्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये गुप्त अनौपचारिक बैठक झाली आणि त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याने खळबळ उडाली। या बैठकीत अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे असे अनेक बडे नेते उपस्थित होते। दुसरीकडे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलंय की विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। ते म्हणाले, ज्यांना आमच्या बैठकांची माहितीच नव्हती ते काय सांगणार, उलट आमच्यात विलिनीकरणावर चर्चा होत होती आणि आम्ही बैठकाही घेतल्या। आम्ही 12 फेब्रुवारीला घोषणा करणार होतो, पण दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते आता असं म्हणतात की आमचे नेते शरद पवारच आहेत, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वेळ आली तर मदत करू, तर उद्याचं काय होईल ते सांगता येत नाही असं म्हणत त्यांनी विषयाला पूर्णविराम दिलेला दिसतोय। आणि या सगळ्यात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केलाय बरं का। तो म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील तब्बल 22 आमदार, ज्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही आहेत आणि भविष्यात भाजपच्या चिन्हावर ते निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत आणि काही शिवसेना नेतेही यात सामील असल्याचं आणि यातून सुमारे 40 आमदारांची मोठी राजकीय फेरमांडणी होण्याची शक्यता असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। आता राजकीय विश्लेषकांच्या मते 3 शक्यता वर्तवण्यात येत आहेत। त्या म्हणजे एकतर विलिनीकरण होईल, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पवार कुटुंबाची ताकद एकवटेल। दुसरी शक्यता आहे ती म्हणजे पुन्हा फूट पडेल, पार्थ पवार सगळे निर्णय स्वतःच्या वर्तुळापुरते ठेवत राहिलेले तर ज्येष्ठ नेते पटेल तटकरे वेगळा मार्ग धरतील आणि ऐन निवडणुकीत हे राष्ट्रवादीसाठी घातक ठरू शकतं। आणि तिसरी शक्यता आहे ती म्हणजे भाजपमध्ये विलीन होतील। रोहित पवारांच्या दाव्यानुसार मोठा गट थेट भाजपकडे जाईल आणि दोन्ही राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपुष्टात येईल। आणि याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडून सगळ्यात मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी चर्चा होणार असल्याचं समजतंय। आणि या बैठकीमध्ये आमदारांच्या अडीअडचणींच्या संदर्भात सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला.